हॅलो, गुड मॉर्निंग. काय मग झाला का चहा नाश्ता वगैरे? तर आज सुट्टी आहे आणि सुट्टी दिवशी आज मी लवकर उठली आहे. ॲक्च्युली लवकर म्हणजे 7 वाजताच उठले, पण सुट्टी दिवशी 7 म्हणजे खूप वाटतात. ॲक्च्युली ते नाही आहेत पण वाटतात. तर सकाळी उठल्या उठल्या मी चपाती भाजी बनवून घेतली आणि चपाती भाजी रोज खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता आणि रोज उपीट त्यानंतर पोहे या गोष्टींचा सुद्धा कंटाळा आला होता. मग डोक्यात एक नवीन आयडिया आली की आपण बटाट्याची भाजी बनवलेली आहे, तर बटाट्यापासून काहीतरी नवीन बनवायचं. आणि फ्रीजमध्ये ब्रेडसुद्धा होते. मग डोक्यात विचार आला की आपण बटाटा ब्रेड सँडविचच ट्राय करूया. आणि मग काय केलं, जी भाजी होती बटाट्याची बनवलेली त्यातलीच थोडीशी भाजी घेतली बाजूला आणि ती छान अशी स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेतली. तशी मला ती हाताने सुद्धा स्मॅश करता आली असती, पण थोडंसं दाखवण्यासाठी म्हणून मग मी स्मॅशरचा उपयोग केला. त्यानंतर आता आपण सँडविच बनवतोय, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी कोथिंबीर या गोष्टी तर पाहिजेत. मग त्या मस्त अशा फटाफट कट करून घेतल्या. कांदा असा मोकळा करून घेतला. त्यानंतर ब्रेड घेतले. ब्रेडवरचा जो काळा जो ब्रेड असतो वरचा तो काढून बाजूला ठेवला आणि आतले छान चांगले चांगले ब्रेड असे काढून घेतले आणि ते असे या पोलपाटावरती ठेवून घेतले. आता याच्यावरती छान अशी हिरवी चटणी लावून घेतली. आता ही हिरवी चटणी मी कशी बनवली, तर 1-2 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या, त्याच्यामध्ये थोडासा पुदिना, थोडासा कोथिंबीर या गोष्टी टाकून छान अशी मिक्सरला फिरवून घेतली. ॲक्च्युली त्याची बनवायची होती चटणी, पण झालं पाणी. ठीक आहे, काय हरकत नाही, कारण आपण घरीच बनवणार आहोत ही गोष्ट. तर हे छान असं पाणी पूर्ण ब्रेड्सवरती पसरवून घ्यायचं आहे. आता याच्यावरती छान असं मेयोनीजसुद्धा पसरवून घ्यायचं आहे. थोडं जास्तच मेयोनीज मी टाकलेलं आहे. हे मेयोनीज मस्त असं पूर्ण ब्रेडवरती पसरवून घेतलेलं आहे. आता याच्यावरती आपल्याला ही स्मॅश केलेली भाजी बटाट्याची पसरवून घ्यायची आहे. सगळी भाजी ब्रेडवरती छान अशी पसरवून घेतल्यानंतर त्याच्यावरती कांद्याचे स्लाईस टाकायचे आहेत. इथे तुम्ही टोमॅटोचे स्लाईस किंवा शिमला मिरचीचे स्लाईससुद्धा टाकू शकता, पण टोमॅटो कच्चा तितकासा मला खायला आवडत नाही, त्यामुळे मी टाकलेला नाही आहे. आणि जर शिमला मिरची इथे आपण टाकत असू तर ती थोडीशी तेलामध्ये परतवून घ्यायची, नाही तर मग ती खाताना थोडीशी कच्ची लागेल, कारण ऑलरेडी जी भाजी वगैरे आहे ती आपण शिजवून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला थोडासा चाट मसाला आणि थोडेसे पिझ्झा सिझनिंग्स म्हणजेच ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा टाकून घेतलेले आहेत मी. आता एक दुसरा ब्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यावरती टोमॅटो केचप आणि थोडंसं मेयोनीज टाकून घेतलेलं आहे. या दोन्ही गोष्टी मिक्स करून छान अशा ब्रेडवरती स्प्रेड करून घेतलेलं आहे. तुम्हाला थोडंसं सँडविच तिखट हवं असेल तर तुम्ही इथे शेजवान चटणीसुद्धा यूज करू शकता. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून हा ब्रेड त्या आपल्या पहिल्या ब्रेडवरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे सँडविच तयार आहे. आता सँडविच आपल्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी तवा घेतलेला आहे. तव्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे. तुम्ही याऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता किंवा तेलसुद्धा घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता हे सगळे जे ब्रेड आहेत ते छान असे तव्यावरती ठेवून दोन्ही बाजूने छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे कुरकुरीत असे झाले पाहिजे. तर वरून सुद्धा थोडंसं तूप मी लावून घेतलेलं आहे. छान असं हे सँडविच परतलं जातं, अजिबात तुटत नाही किंवा सुटत नाही. इकडे सँडविच मस्त असं तयार होते, तोपर्यंत इकडे छान असा चहा सुद्धा करून घेते. मस्त असा गरम गरम आल्याचा चहा आणि विथ सँडविच खूप छान कॉम्बिनेशन आहे, खूप छान लागतं. तर इकडे आपलं सँडविच सुद्धा रेडी झालेला आहे. सो आता छान असं सर्व करून घेऊयात. इकडे चहा सुद्धा आपला उकळलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं आणि आता हे सँडविच जे आहे ते काढून घेऊया आणि मस्त असं कट करून घेऊयात. तर हे छान असं त्रिकोणी शेपमध्ये कट करून घेऊयात आणि आतमध्ये फिलिंग बघू शकता किती छान दिसते, म्हणजे अगदी टेम्पटिंग असं बघतात क्षणी तोंडाला पाणी सुटेल. आणि याच्यामध्ये जर चीज असेल ना तर मग काही विचारायलाच नको, इतकी छान त्याची टेस्ट सुद्धा येईल आणि टेक्स्चर सुद्धा येईल. तर इकडे छान असं सॉस आणि मेयोनीज सोबत हे सर्व केलेलं आहे आणि सोबत गरमागरम चहा. वा, क्या बात आहे. तर चला मग पटकन खायला या आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.